ये भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 19 जून 2024 बुधवार, जो आपल्या मते चालतो, जो 7 सोन्याच्या दिवसताबाच्या मध्यभागी चालतो। प्रकटीकरण 2 अध्याय 1 वचन। प्रभू 7 मंडळांमध्ये फिरत आहे। तो केवळ एका चर्चा किंवा मंडळीचा नाही, तो सर्व मंडळीचा आहे। तोच देखरेख करतो, चर्चचे पोषण आणि मार्गदर्शन करते। तो तुमच्या कुटुंबात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणीही फिरतो। तुम्ही नेहमी त्याची उपस्थिती अनुभवली पाहिजे। अशी काही मंडळी आहेत जी बडाई मारतात की प्रभू फक्त त्यांच्या चर्चच्या आहे आणि इतरांच्या नाही। ते त्यांची चर्चबद्दल उच्च विचार करतात आणि इतरांबद्दल त्यांचे मत कमी असते। परमेश्वर आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, 7 दिवसताबामध्ये चालतो। तो तुमच्या चर्चमध्ये फिरतो। आत्म्याच्या मते प्रभूला सर्व मंडळींवर प्रेम आहे आणि त्याने त्यांच्यासाठी आपले जीवन दिले आहे। सुरुवातीला देव एडेन गार्डनमध्ये आदाम आणि हव्वासोबत फिरला। तो या जगात पुरुष पुत्रांसह आनंदात होता। त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला। परमेश्वर देव जो बागेत फिरतो। उत्पत्ती 2 अध्याय 19 वचन। आदामने देवाने निर्माण केलेल्या सर्व प्राण्यांची आणि पक्ष्यांची नावे देताना उत्सुकतेने पाहिले। घड्याळात मित्र संध्याकाळी एकत्र फिरायला जाताना दिसतात। त्यांच्या मनातील सर्व बाबींवर त्यांची मनमोकळी चर्चा होईल। काही जण ताजी हवा घेण्यासाठी बागेत फिरायला जातील। त्याचप्रमाणे तुम्ही नवविवाहित जोड्याला समुद्र किनाऱ्याच्या रस्त्यावर फिरताना हात धरून एकमेकांशी बोलताना, हसताना आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेताना पाहिले असेल। तुमचा देवाशी इतका जवळचा संबंध आहे काय? तुम्ही हनोकप्रमाणे देवाबरोबर चालत आहात काय? परमेश्वर वचन देतो, मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये फिरेन। मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील। 2 कोरिंथियर 6 अध्याय 16 वचन। त्या दिवशी तुम्हाला कळेल की मी माझ्या पित्यामध्ये आहे आणि तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये आहे। जॉन 14 अध्याय 20 वचन। पवित्र शास्त्र या वस्तुस्थितीची पुष्टी करते की देव त्यांची लोकांमध्ये चालण्यात आनंद घेतो। मत्ती 18 अध्याय 20 वचन। स्वर्गात सामील नसलेल्या गौरवाच्या राजाने तुमच्यामध्ये वास केला आणि चालला तर तुम्ही किती योग्य आहात। परमेश्वर मोसेला म्हणाला, मी इस्रायल लोकांमध्ये फिरत असताना छावणीच्या मध्यभागी तिथे कोणतीही अशुद्धता आढळणार नाही। तो गरज माणसामध्ये फिरतो। तुम्ही सर्व अस्वच्छता सोडून परमेश्वराला आवडेल ते कराल म्हणजे तो तुमच्यामध्ये चालेल। परंतु ज्याने तुम्हाला पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसेच तुम्हीही तुमच्या सर्व आचरणात पवित्र व्हा। पहिली पत्र 1 अध्याय 15 वचन। देवाचे मुलांनो, जगाची घाण कधीही होऊ देऊ नका आणि या जगाच्या वासना तुझ्यात शिरून तुला भ्रष्ट करतील। पुढील ध्यानासाठी श्लोक म्हणून त्यातून बाहेर या आणि वेगळे यावे। प्रभू म्हणतो, जे अशुद्ध आहे त्याला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन। 2 कोरिंथियर 6 अध्याय 17 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी नेहेमिया 12 अध्याय 13 अध्याय, संध्याकाळी प्रसिद्धांची कृत्ये अध्याय 4 23 वचन से 37 वचन। धन्यवाद।